Good morning, student. Yesterday we have seen about greatest common divisor, that is a highest common factor, means HCF, in which we have seen that when we find out the HCF of any number, at that time we find out the prime factors of given numbers, and after then the common prime factors in any two or more number is called as a HCF of given number. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक याच्याबद्दल माहिती बघितली होती. एखाद्या संख्येचा महत्तम सामायिक विभाजक कसा शोधायचा याबद्दल आपण शिकलो होतो. दोन किंवा अधिक संख्यांचे जेव्हा आपण मूळ अवयव शोधतो तेव्हा त्यांच्यामध्ये असणारे सामायिक मूळ अवयव म्हणजे त्यांचा मसावी होय याबद्दल आपण माहिती बघितली होती. त्यानंतर मसावी कसा काढायचा याबद्दल आपण दोन पद्धती पाहिल्या होत्या. पहिली पद्धत म्हणजे मूळ अवयव पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे भागाकार पद्धत. तर भागाकार पद्धतीनेही आपल्याला जी काही संख्येचा मसावी आहे तो संख्येचा मसावी आपला शोधता येतो. We study two methods to define the HCF of given numbers. First is the prime factors. The common prime factors in two or more numbers is a HCF, and another method of to define the HCF is division method, in which we know that this type of division will be followed and the HCF of given numbers is obtained. तर अशा पद्धतीनं भागाकार पद्धती असेल किंवा अवयव पद्धती असेल या पद्धतींचा वापर करून आपण जी काही मसावी आहे तो मसावी आपण शोधू शकतो याबद्दल आपण माहिती बघितली होती. या पद्धतीनं आपण आता लसावी कसा काढायचा, लसावी म्हणजे काय याबद्दल आपण माहिती शिकणार आहोत. नाउ वी कॅन स्टडी about the LCM of given numbers. Then what is a LCM? LCM is a short form of least common multiple. Then what is a least common multiple? Least common multiple of the given numbers is a smallest number that is divisible by each of given number. आता लसावी म्हणजे नेमकं काय, तर लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे त्या संख्येला आपण निवडलेल्या प्रत्येक संख्येने भाग जातो अशी संख्या म्हणजे लसावी होय. आता उदाहरणार्थ आपण फॉर एक्झाम्पल नाउ वी सी अबाउट the LCM of second example here given, that is a 8 and 12. Then what is a LCM of 8 and 12? 12 आणि 8 यांचा लसावी किती. तर अशी लहानात लहान संख्या शोधायची की त्या संख्येला 8 ने आणि 12 ने ह्या दोन्ही संख्यांनी
पूर्ण भाग जातो अशी संख्या आपल्याला शोधायची आहे. किंवा लसावी म्हणजे काय, तर या ठिकाणी या दोन्ही संख्या ज्या आहेत, या दोन्ही संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग गेलेला आपला दिसून येतो. द लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ गिव्हन नंबर इज द स्मॉलेस्ट नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय ईच ऑफ गिव्हन नंबर. म्हणजे वी नो दॅट x is the LCM. If x is the LCM of 8 and 12, then x is divisible by 8 and also x is divisible by 12. तर समजा 8 आणि 12चा लसावी हा x असेल तर या ठिकाणी 8 आणि 12 या दोन्ही संख्यांनी x ला पूर्ण भाग गेलेला आपला दिसून येतो. मग लसावी शोधायचा कसा, तर त्यासाठी आपल्याला जी काही निवडलेल्या संख्या आहेत त्याचे मूळ अवयव आपला शोधावे लागतात. आता 8चे अवयव आपल्या या पद्धतीने मिळतात. 8 means, we know that 8 means 2 into 2 into 2. And what is the 12? 12 is a 2 into 2 into 3. So the factors of 12 is 2 into 2 into 3. When we obtain the LCM, जेव्हा आपण लसावी काढतो त्यावेळेला याच्यामध्ये जे काही सामायिक घटक आहेत, वी विल टेक फर्स्ट द कॉमन प्राइम फॅक्टर्स इन दी बोथ. मग हे सामायिक मूळ अवयव कुठले, तर 2 गुणिले 2 आणि नंतर after that we multiply remaining numbers, that is these 2 and these 3. At that time we get 24. We get 24. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्याला 8 आणि 12 या दोन संख्यांचा लसावी आपला शोधायचा आहे त्यावेळेला आपण काय करतो, 8चे मूळ अवयव शोधतो, 12चे मूळ अवयव आपण शोधतो आणि नंतर त्यातले कॉमन अवयव जे आहेत, सामायिक अवयव जे आहेत, ते सामायिक अवयव सुरुवातीला आपण घेतो. हे सामायिक अवयव आहेत ते आपण सुरुवातीला घेतले आणि नंतर असामायिक अवयव आपण घेतले 2 आणि 3 आणि ह्यांचा जो गुणाकार असेल तो म्हणजे काय असेल, तर यांचा गुणाकार आपला मिळतो 24 आणि 24 हा 8 आणि 12चा लसावी असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर तुम्हाला मित्रांनो लक्षात आलं असेल, लसावी काढणं अतिशय सोपं आहे. या पद्धतीने आपण लसावी काढू शकतो. देन वी टेक अनदर एक्झाम्पल, दॅट इज LCM ऑफ 6 and 7. The factors of 6, that is 2 and 3. 6 is equal to 2 into 3 and factors of 7 is 7 into 7. Then what is the LCM of 6 and 7? That means 2 into 3 into 7. The multiplication of 2, 3 and 7 is the LCM of 6 and 7. We get 42. We get 42. तर अशा पद्धतीने 6 आणि 7 या दोन संख्यांचा लघुत्तम सामायिक
लघुत्तम सामायिक विभाज्य आपला शोधायचं म्हटलं तर ते किती मिळतं 42. दॅट मीन्स 42 is divisible by 6 and also by 7. So the LCM of 6 and 7 is a 42. तर अशा पद्धतीने आपण उदाहरणं सोडू शकतो. Now we calculate the LCM of 5, 6 and 15. We know that 5 means 5 into 1. 5 means 5 into 1, and 6 is a 2 into 3, and 15 is 3 into 5. So LCM of these three number is 5 into 3 into 2 into 5. 5 हे कॉमन आहे दोघांमध्ये, 3 हे दोघांमध्ये कॉमन आहे, आणि 2 हे अनकॉमन आहे. हे सगळे फॅक्टर्स आपण या ठिकाणी घेतले. तर यातून आपल्याला मिळतं 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30. The multiplication of 5, 3 and 2 is 30. So that LCM of 5, 6 and 15 is a 30. That is a lowest common multiple is a 30. Understand? Like this we find out LCM of given numbers. There are some examples are given in your book. First example is find out the LCM of 60 and 48. We know the factors, prime factors of 60 is 2 into 2 into 5, 3 into 5, and factors of 48 is 4 times 2 into 3. So that the LCM of 60 and 48 is, first we can take the common prime factors or the product of common prime factors and then product of uncommon prime factors. So we take first the common prime factors, that is 2 into 2. After then we take another common factors 3. We get 2 into 2 into 3. After then the uncommon factors, that is a 2 into 2 into 5. We get 240. तर अशा प्रकारे जे काही सामायिक मूळ अवयव आहेत ते सामायिक मूळ अवयव आपण सुरुवातीला घेतले आणि नंतर असामायिक मूळ अवयव आपण घेतले. तर आपल्याला लक्षात येतं की ह्या दोन संख्यांचा 60 आणि 48 या दोन संख्यांचा जो लसावी आहे तो लसावी आपला किती मिळाला, तर तो लसावी 240 मिळाला. अशा पद्धतीने आपण कुठल्याही संख्या, इन दिस वे वी फाइंड आउट the LCM or lowest common multiple of any two or more number. After that, second example also given here,
that is find out the LCM of 18, 30 and 50. So the factors of 18 is 2 into 3 into 3, and factors of 30 2 into 3 into 5, and factors of 50 is 2 into 5 into 5. First take the common prime factor in all these three, that is 2. After then another common into first two number is 3. Then another common prime factors in second and third is 5, and then uncommon factors, that is 3 and 5. The multiplication of these 5 numbers we get 450. So the LCM of 18, 30 and 50 is 550. तर अशा प्रकारे आपण 450 हा 18, 30 आणि 50 या संख्यांचा लसावी असल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर सुरुवातीला आपण हा लसावी काढण्यासाठी काय केलं, 30, 18 आणि 50चा लसावी काढण्यासाठी तर त्यांचे जे काही मूळ अवयव आहेत ते सामायिक मूळ अवयव आपण सुरुवातीला घेतले, आणि नंतर आपण असामायिक असणारे अवयव त्याच्यामध्ये घेतले, आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळालं, तर त्याच्यातून आपल्याला या 3 संख्यांचा लसावी म्हणजे 450 मिळाला. Like this, there is also third example given. Find out the LCM of 16, 28 and 40. Commonly we find out the prime factors of all these three numbers in this way. (16, 28 and 40), all these numbers are divisible by 2, so that we get 8, 40, 14 and 20. After then when we divide 8, 14 and 20 by 2, we get 4, 7 and 10. After then we divide 4 and 10 by 2, we get 2, 7, 5. At that time, after then we divide the number by 2. Here we get 1, 7 and 5. After then we divide by 5, we get 1, 7 and 1. And after then when we divide this 7, we get 1. In this way the LCM of these three numbers is 2 into 2 into 2. After then uncommon factor 2 into 5 into 7, we get 516. The LCM of 16, 28 and 40 is 516. तर अशा पद्धतीने आपल्याला 16, 28 आणि 40 या 3 संख्यांचा लसावी आपल्याला काढता येतो. त्यासाठी ह्या तिन्ही संख्यांची मूळ अवयव आपण एकत्र शोधले आहेत, आणि मूळ अवयव शोधल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय कॉमन सापडलं, तर 8 कॉमन सापडलं तिन्ही संख्यामध्ये. आणि म्हणजे बेक बे, बेदोनी 4, बेत्रिक बेदोनी 4 आणि 4 दोन्ही 8. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला
4 कॉमन मिळालं हे. नंतर आपण जे काय अनकॉमन फॅक्टर्स आहेत ते अनकॉमन फॅक्टर्स आपण घेतले, ते म्हणजे 2, नंतर 5 आणि नंतर 7, आणि यांच्या गुणाकारातून आपल्याला मिळालं किती, तर 560. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही संख्या दिल्या असतील तर त्या संख्यांचे मूळ अवयव आपण शोधू शकतो, या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे अनेक उदाहरणं या ठिकाणी सोडवून दिली आहेत. ही उदाहरणं तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत सोडवायची आहेत. सोडवताना तिथं जे काही सामायिक घटक आहेत किंवा सामायिक मूळ अवयव आहेत ते सामायिक मूळ अवयव सुरुवातीला घ्यायचे, आणि नंतर त्या ठिकाणी तुम्ही असामायिक घटक घ्यायचे. त्याच्यातून तुम्हाला तिथं 2 किंवा अधिक संख्यांचा लसावी तुम्हाला मिळेल. आफ्टर देन देर इज also another example given. Different type of example are given, that is find out the LCM and SCF of 18 and 30. Find out the LCM and SCF of 18 and 30, and also compare the product of LCM and SCM with the product of given numbers. तर तुम्हाला या ठिकाणी 2 संख्यांचा तुम्हाला मसावी आणि लसावी काढायला सांगितलं आहे. ते म्हणजे कुठल्या संख्या, तर 18 आणि 30 ह्या 2 संख्यांचा लसावी आणि मसावी तुम्हाला काढायचा आहे. तर तुम्हाला ह्या 2 संख्यांचा मसावी किती मिळतो, 18 and 30 is divisible by 6, so that 6 is a SCF of these two number. And what is the LCM? The LCM is these two number is a 90. That means 90 is divisible by 18 and also by 13. आता ह्या 18 आणि 30 या 2 संख्यांचा लसावी काय, तर त्या 2 संख्यांचा लसावी आहे 90. म्हणजे 90 या संख्येला 18 ने भाग जातो आणि 30 ने भाग जातो, आणि म्हणून ह्या 2 संख्यांचा लसावी आपल्याला मिळतो 90. बाय ऑब्टेनिंग LCM and SCF of these two number, ह्या 2 संख्यांचा आपण जर का लसावी आणि मसावी काढला तर त्याच्यामध्ये एक संबंध आपल्याला दिसतो. ह्या ज्या संख्या आहेत ह्या 2 संख्यांचा गुणाकार मित्रांनो किती येतो, तर 18 गुणिले 30 आपल्याला मिळतं किती, 540. अँड व्हेन वी मल्टिप्लाय SCF and LCM or the product of SCF and LCM is also 540. म्हणजे 6 आणि 90चा गुणाकार केला तरी तो तुम्हाला तेवढाच मिळतो, किती, 540. यावरून आपल्याला एक नियम लक्षात येतो. तो म्हणजे नियम म्हणजे काय, तर तो नियम म्हणजे लसावी आणि मसावी यांचा गुणाकार किती असतो, तर लसावी आणि मसावी यांचा गुणाकार हा त्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. द प्रोडक्ट ऑफ 2 गिवन नंबर्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ SCF अँड LCM. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा नियम तुमच्या लक्षात ठेवा, वहीमध्ये लिहा, जेणेकरून पुढं जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं सोडवताना ते मला उपयोगी ठरेल. तर लक्षात ठेवा, 2 संख्यांचा गुणाकार जेवढा आपल्याला मिळतो
तेवढाच गुणाकार कशाचा मिळतो तर त्याच्या लसावी आणि मसावीचा मिळतो. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. नाव वी सी अबाउट द प्रॅक्टिस सेट 13. आता आपण सराव संच 13 बद्दल माहिती बघूयात. याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, तो म्हणजे दिलेल्या संख्यांचा काय काढायचा आहे तर तुम्हाला लसावी काढायचा आहे. लोएस्ट कॉमन मल्टिपल, फाइंड आउट द लोएस्ट कॉमन मल्टिपल ऑफ गिवन नंबर in which first example 12 and 15 the prime factors of 12 is 2 into 2 into 3 and prime factor of 15 we know that 3 into 5, so that the LCM of these two number we get 2 into 2 into 3 into 5, that means 4 into 3 into 5, 12 into 5 we get 60, so that the LCM of these two number 12 and 50 is a 60. तर अशा प्रकारे 12 आणि 15 या दोन संख्यांचा लसावी आपल्याला शोधता येतो. तर मित्रांनो, या 13व्या सराव संचामध्ये तुम्हाला एकूण 10 उदाहरणं दिली आहेत. या 10 उदाहरणामध्ये काही उदाहरणात तुम्हाला 2 संख्या दिल्या आहेत, काही उदाहरणात तुम्हाला 3 संख्या दिल्या आहेत. तर लक्षात ठेवा, लसावी काढत असताना सुरुवातीला सामायिक घटक घ्यायचे. लसावी आपण जेव्हा काढतो तेव्हा लसावी काढत असताना फर्स्ट टेक कॉमन प्राइम फॅक्टर्स, म्हणजे सामायिक मूळ अवयव, त्यांचा गुणाकार घ्यायचा. आणि त्यानंतर असामायिक अवयव जे आहेत, असामायिक मूळ अवयव जे आहेत त्या असामायिक मूळ अवयवांचा गुणाकार या ठिकाणी घ्यायचा. तर यातून तुम्हाला काय मिळेल तर त्या संख्येचा या ठिकाणी तुम्हाला लसावी मिळाल्याचं दिसून येईल. तर अशा पद्धतीनं जर का आपल्याला 2 संख्यांचा किंवा 3 संख्यांचा किंवा अधिक संख्यांचा लसावी काढायचा असेल तर पहिल्यांदा सामायिक घटक घ्यायचे, त्यांच्यामध्ये आढळणारे सामायिक घटक किंवा सामायिक मूळ अवयव, आणि त्यानंतर आपण घ्यायचे असामायिक मूळ अवयव आणि यांचा गुणाकार म्हणजे त्या दिलेल्या संख्यांचा लसावी आपल्याला मिळतो. हे तुम्हाला लक्षात येईल. Then another second question is given here, that is a find out the SCF and LCM of given number. In this question we must find out SCF and also LCM by simple method. The common factors into 2 or more number is a SCF, that is highest common factor, and product of common prime factors and uncommon prime factors is called LCM. By using this formula you must find out the SCF and LCM of given number. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस आपण मसावे काढतो त्यावेळेला फक्त जे काही सामायिक घटक आहेत ते सामायिक घटक आपण विचारात घेतो. मग
जे सामायिक घटक आहेत त्या सामायिक घटकाच्या आधारे आपण आपला मसावी काढू शकतो. आणि लसावी कसा काढू शकतो, तर जे काही सामायिक घटक आहेत किंवा सामायिक मूळ अवयव आहेत आणि असामायिक मूळ अवयव आहेत या सर्वांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी होय हे आपल्याला माहीत आहे. तर दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला एकूण 5 उदाहरणं दिलेली आहेत. ही 5 उदाहरणं तुम्ही सोडू शकता. पुढील तासाला आपण या ठिकाणी जी काही लसावी आणि मसावी आहे त्याचे उपयोग आपण शिकणार आहोत. तर या ठिकाणी लसावी कसा काढायचा हा भाग तुम्हाला समजला असेल. यू अंडरस्टूड द मेथड ऑफ डिफाइनिंग द LCM. Yesterday, next day we see about the use of LCM and SCM. पुढील तासाला आपण जी काही लसावी आणि मसावी आहे त्यांचा उपयोग आपण शिकणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.